महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांवर सध्या मोठे आर्थिक संकट ओढावले आहे। बाजारात टोमॅटोला योग्य दर मिळत नसल्याने एका शेतकऱ्याने निषेध म्हणून आपले संपूर्ण पीक रस्त्यावर फेकून दिले। ही घटना जालना जिल्ह्यातील धारकल्याण गावातील असून शेतकरी अमर काकडे यांनी सुमारे 1 एकर जमिनीवर टोमॅटोची लागवड केली होती। या शेतीसाठी त्यांना सुमारे 40 ते 45 हजार रुपयांपर्यंत खर्च करावा लागला होता। हवामान अनुकूल असल्याने यंदा टोमॅटोचे उत्पादनही चांगले झाले होते आणि शेतकऱ्याला चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा होती। मात्र जेव्हा ते आपले पीक विकण्यासाठी जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथील करमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत पोहोचले तेव्हा व्यापाऱ्यांनी टोमॅटोला केवळ 4 ते 5 रुपये प्रति किलो दर असा दिला। इतका कमी दर मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्याने सुमारे 25 क्विंटल टोमॅटो रस्त्यावर फेकून देत आपला रोष व्यक्त केला। शेतकऱ्याचे म्हणणे आहे की या दारात मजुरी आणि वाहतूक खर्चही निघत नाही, त्यामुळे त्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे। शेतकऱ्यांनी सरकारकडे मागणी केली आहे की टोमॅटोसह इतर कृषी उत्पादनांसाठी किमान आधारभूत किंमत निश्चित करावी आणि शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी। सध्या टोमॅटोच्या घसरलेल्या दरामुळे जालना तसेच आसपासच्या भागातील शेतकरी चिंतेत असून सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी केली जात आहे। जालना येथील टोमॅटो उत्पादक शेतकरी सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे। वाढत्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत बाजारात मिळणाऱ्या अत्यंत कमी दरामुळे शेतकऱ्याचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे। प्रति एकर मोठा खर्च करूनही टोमॅटोचे पीक अक्षरशः कवडीमोल दरात विकावे लागत आहे। सध्या शेतकऱ्यांना टोमॅटोला केवळ 4 ते 5 रुपये प्रति किलो दर मिळत असल्याने शेती करणेही कठीण होत चालले आहे। जालना येथील शेतकऱ्यांनी नोव्हेंबर महिन्यात टोमॅटोची लागवड केली होती आणि दिवसरात्र मेहनत करून चांगले पीक घेतले, मात्र आता त्याला योग्य भाव मिळत नाही। दुसरीकडे बाजारात एका कॅरेटची टोमॅटोची किंमत केवळ 150 ते 200 रुपयांच्या दरम्यान मिळत आहे। एका कॅरेटमध्ये साधारण 20 ते 23 किलो टोमॅटो असतात, म्हणजे शेतकऱ्यांना प्रति किलो फक्त 5 ते 7 रुपयेच मिळत आहेत। शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की त्यांना प्रति कॅरेट किमान 500 ते 600 रुपये दर मिळाल्यास उत्पादन खर्च निघू शकतो।